लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज चॅनलमध्ये आणि कलाकार या शोमध्ये. अनेक दिवसांपासून जेव्हापासून हा शोचा कॉन्सेप्ट रेडी झाला आहे तेव्हापासून काही कलाकारांची नावं माझ्या लिस्टमध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये नाव होतं, पण ते आज आलेले आहेत. सुपर आहे. आणि काय ना की उमेश भाईंचं काम इतकं चालू आहे, इतक्या लेवलला चालू आहे आणि आता एक सिनेमा झाला, दुसऱ्या सिनेमाचं प्रमोशन आहे आणि आम्ही त्या ट्रेलर लॉन्च चाललो ऍक्च्युली. आणि तेव्हाच लगेच मी त्यांना गाठलंय द मोस्ट कलरफुल, द मोस्ट अमेझिंग उमेश कामत सर. खूप खूप स्वागत आहे कलाकारमध्ये. थँक्यू श्रेयस. अरे खरंच माझी तू जेव्हा पहिल्यांदा सांगितलं होतं ही कॉन्सेप्ट तेव्हा मला जनरली मी नाही म्हणत असतो बऱ्याचदा कॉन्सेप्टचा, पण ही मला खरंच आवडली आणि तुझ्याबरोबर करायला मजा येते. सो मी म्हटलं की हा करूया आपण एपिसोड. पण खरंच ते सध्या मध्ये नाटकांच्या तालमी आणि त्याचे प्रयोग त्याच्यामुळे जरा वेळ मिळत नव्हता, पण आज छान जमून आलेला आहे योग. एक्झॅक्टली. आपण फिल्मच्या ट्रेलर लॉन्चला चाललो आहोत आणि त्यात आपण हे जमवलेलं आहे. सो आय एम हॅपी. पण सर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये की किती वर्षापासून तुम्हाला ड्रायव्हिंग येते, पण हा टिपिकल प्रश्न या कार्यक्रमाचा आहे कारण त्यांनी छोट्या छोट्या गल्ल्यातून जे काढली आहे ना गाडी, की आपण असं म्हणतो की यार सर आयु प्रो. पहिला प्रश्न मला माहिती आय थिंक खूप वर्ष झाली रे गाडी चालून. आय थिंक 25 वर्ष मी गाडी चालवतोय. बापरे. कारण अगदी कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे एक फियाट पद्मिनी होती, बाबांनी घेतली होती ती. सो कॉलेजमध्ये असतानाच मी ती शिकायला घेतली. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या मते 18 वर्ष झाल्या पहिली आमच्याकडे एक विजय सुपर नावाची स्कूटर होती आणि त्यानंतर लगेच मी गाडी शिकायला घेतली. बाबांनी दिली तेव्हा शिकायला परमिशन आणि शिकलो होतो. सो आय थिंक 99 का 2000चं माझं लायसन्स आहे. राईट. पण किस्से अनेक असतील ना गाड्यांवर, त्याच्याबद्दल सांगा ना मला. शिकण्याचे किस्से, अशा गल्ल्यांमध्ये काढण्याचे किस्से. सो किस्से म्हणजे खरं तर सांगू का, मी गाडी शिकलो त्याच्यानंतर मला एकांकिकाच्या निमित्ताने गाडी म्हणजे तेव्हा ते कॉलेजमध्ये असे काय सगळ्याच जण गाडी आणायचं नाही. आम्ही काय असं काही प्रिव्हिलेज असे नव्हतो, बेसिक आपण मिडल क्लास घरातनं आलेलो. आई वडिलांच्या नोकरीमुळे त्यांच्यात एक पेट्रोल अलाउन्स वगैरे मिळतो त्यामुळे ती गाडी घेतलेली होती आणि सगळ्यात उपयोग झाला. आणि माझ्यामध्ये हात साफ झाले ती माझी एकांकिका होती स्वप्नवंत नावाची. बरोबर. आणि त्या स्वप्नवंत एकांकिकेमध्ये ना एक गॅरेज होतं आमच्या एकांकिकेत आणि एक घर, असे 2 लोकेशन ॲट अ टाइम दिसायचे. तर ते गॅरेज जे होतं ना, त्या गॅरेजमध्ये जे काही सामान गोळा करायचं होतं ना गाड्यांचं, ते आम्ही माझ्या ओळखीचा मेकॅनिक असेल, माझ्या मित्राचा ओळखीचा मेकॅनिक असेल, त्यांच्या ॲक्च्युअल आम्ही गॅरेजमध्ये जाऊन बंपरच कुठल्या तरी गाडीचं उचला, काय सायलेन्सरच उचला, हे उचला, जे काही बेसिक गाड्यांचे पार्ट जसे असे त्यांनी टाकून दिलेले असतील ना ते घेतले होते आणि आम्ही माझ्या गाडीत टाकले होते. आणि ती गाडी आम्ही एकांकिकेला रिहर्सलला घेऊन फिरायचो. एकीकडे दुसरीकडे प्रयोगाला जायचं असेल तेव्हा घेऊन फिरायचो. तर मॅक्झिमम उपयोग म्हणजे माझ्या गाडीचा सगळ्यात जास्त उपयोग हा एकांकिकेचा सेट वापरण्यात झाला. म्हणजे इन शॉर्ट तेव्हापासून ती एक नाटकाची बस असली पाहिजे, ती गाडी तुमच्या एकांकिकेची बस होती. करेक्ट. आणि आपली सगळे आम्ही मुलं एकांकिका झाल्यानंतर गाडीत कोंबायचो. आमच्यापेक्षा जास्त मागे सामान असायचं, ते कुठे कुठे बांधून कसं काय हे केलं होतं, पण दॅट वॉज अ फन. तरी जेव्हा आपण आपली पहिली गाडी घेतो दॅट इज सम अ ड्रीम कम ट्रू, राईट? तर ते आयुष्यात कधी पूर्ण केलं आणि व्हॉट वॉज दॅट इन्सिडेंट? आय थिंक मी माझी गाडी घेतली पहिली, मी आधी माझ्याकडे बाईक आधी मी माझ्या पैशातनं घेतली होती. सो ते सुद्धा नाटकाचे असे आम्हाला पहिल्यांदा नाईट मिळायची 50 रुपये. सोनचाफा नाटक होतं ते सुद्धा आई वडिलांनी त्यांना स्वतःकडे न ठेवता माझ्यासाठी ते अकाउंट उघडलं आणि त्याच्यात ते पैसे भरायचे. आणि ते अकाउंट मी छंद म्हणून सुरू केलं होतं, त्यामुळे लहानपणापासून ते पण कुठे छोटं काम करा, त्याचा काही चेक आला ते अकाउंटमध्ये करा. असं करत करत कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तेव्हा पहिल्यांदा जे काही जमले होते पैसे किंवा कोणी काही बक्षीस दिलं काही, ते सगळं अकाउंटमध्ये ठेवायचो. आणि त्यातनं पहिली मी बाईक घेतली होती स्वतःच्या पैशाने, ती स्प्लेंडर. तेव्हा मला खरं तर नाटक बिटक हे काही माझं ठरलं नव्हतं किंवा अभिनय क्षेत्र निवडायचं असं काहीच ठरलं नव्हतं. तेव्हा मला आठवतंय ते एक, तुला माहिती आहे का, कोका कोलाचं प्रमोशनल असे काही ना हे असायचे, ते तुम्हाला असे मुलं घ्यायचे प्रमोशनल काही ऍक्टिव्हिटीज, तुम्हाला ते दिवसाला 200 रुपये वगैरे द्यायचे आणि तुम्ही प्रत्येक कुठे कुठे त्यांनी दिलेलं असतं ते मुंबईभर फिरायचं असायचं. त्यांच्या दुकानांना व्हिजिट जायचं, त्यांचा डिस्प्ले चेक करायचा आणि त्याबद्दल त्यांना काहीतरी पॉईंट्स द्यायचे आणि हे करायचं.
सो ती माझी पहिली नोकरी होती काइंड ऑफ. आणि आता त्याच्यासाठी म्हणून उपयोग काय, मी पहिल्यांदा बघितलं मुंबईभर कुठे कुठे चालत बिलत फिरायला लागतं. बाबांना सांगितलं बाबा मी माझ्या पैशानी बाईक घेतो विकत. आणि बाबा म्हटलं घे, काही हरकत नाही. आणि तेव्हा मी माझ्या आयुष्यातली पहिली बाईक घेतली आणि ऍक्च्युअली मुंबईभर मी फिरलो होतो त्या बाईकने. मी घेतल्या आणि त्यानंतर मग हे क्षेत्र कुठेतरी मी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे मी पोद्दारला एकांकिकेत काम करायला मिळावं म्हणून ऍडमिशन घेतली होती. बाकी मला वर्ग वगैरे विचारू नकोस, कुठल्या वर्ग माहिती ते काही मला वगैरे पर्सेंटला पाटकर, पोद्दार, रुया, रुपारेल वगैरे. पण हा नाटकाचे एक वेगळे संस्कार आहेत. करेक्ट. सो त्या निमित्ताने मी पोद्दारला ऍडमिशन घेतली आणि मग माझं कुठेतरी ठरलं की ह्या क्षेत्रात आपण काम करायचं. पण त्याही नंतर मी आभाळमाया मालिका केली. आभाळमायानंतर गोजीरवाण्या मालिका चालू होती आणि मग त्याच्यानंतर मी असंभव मालिका जेव्हा करायला घेतली तेव्हा मी परत माझ्या पैशानी कुठेतरी पहिली माझी गाडी घेतली आयुष्यातली, ती होती झेन एस्टिलो. त्यामुळे मी त्याच्यात ते सगळं कन्वर्ट करून घेतलं होतं. मी पेट्रोल कम LPG आणि आपलं ह्याचं बसवून घेतलं होतं. आणि पण त्यानंतर गाडी छान होती, पण नंतर इतके प्रॉब्लेम द्यायला लागले गाडी. आणि तेव्हा आपण धडा घेत जातो तसं तेव्हा म्हटलं की पुढे आयुष्यात काही गाडीत मॉडिफाय वगैरे काही करायचं नाही. आणि त्यानंतरची माझी गाडी होती होंडा सिटी. माझ्यासाठी ती अतिशय माझी आवडती गाडी होती. आणि सो आय थिंक होंडा सिटी माझी खरंच अजूनही आवडती आहे. पण जेव्हा ही घेतली सो होंडा सिटी नंतर काय आता सिडान झाली. सो त्याच्यानंतर SUV कडे जायचं होतं आणि लहानपणापासून स्वप्न होतं की अरे SUV असली पाहिजे आपली गाडी. आणि आय थिंक आय गॉट द बेस्ट कार. मला खूप स्वतःला ड्राईव्ह करायला खूप आवडतं. मला कुठलाही लांबचा प्रवास असला कुठलाही मी ही गाडी घेऊन आम्ही हम्पीला गेलोय. मध्ये खूप हेक्टिक शेड्यूल होतं त्यामुळे प्रिया म्हणत होती की आपण ड्रायव्हर ठेवूया वगैरे वगैरे. पण मला तर पण म्हटलं तिच्यासाठी आपण ठेवूया असं आम्ही. पण आमच्याकडे ड्रायव्हर सुद्धा 2-3 महिने आम्हीच अनकम्फर्टेबल. कारण मी ड्रायव्हर आपण का ठेवतो ड्रायव्हर आपण का ठेवतो कारण आपल्याला कम्फर्ट मिळावा की आपल्याला विश्रांती मिळावी वगैरे. पण माझी गाडी कोणीतरी चालवता आहे, बाजूला मी तिथे बसलेलो आहे, तर मी ड्राईव्ह करताना जितका रिलॅक्स असतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर मी बाजूला बसून इकडे ब्रेक बी ऍक्च्युली अलर्ट अति अलर्ट असतो आपण, ज्याला आपण म्हणतो तो सुवर्ण काळ, द स्टार्ट ऑफ दॅट एरा. म्हणजे मला श्रेयस सरांनी एकदा सांगितलेलं की ना त्या काळी जेव्हा मी काम करायचो ना की हा तुझा रंग आहे मेकअपचा, हाच वापरायचा. हे कपडे माझ्याकडे एवढे आहेत हेच वापरायचे. आणि तेव्हा कोणालाही कुठल्याही गोष्टीला असं आम्हाला व्हॅनिटीच हवी रे बाबा आम्हाला ते काहीच नव्हतं. आमचं काम आम्ही केलं. म्हणजे जर माझ्याकडे गाडी आली तर त्याच्या पूजेला सगळे यायचे सेटवर आणि ते एक माहोल असायचा. काय एक्सप्लेन कराल त्या माहोल बद्दल आणि हाऊ हॅपी आर यू की तुम्हाला त्या काळात काम करायला मिळालं ज्या काळात हे सगळं सुरुवात होत होती या गोष्टीची. ऍब्सोल्युटली. मी खरंच स्वतःला नशीबवान समजतो की जेव्हा म्हणजे आभाळमाया माझ्या मते पहिली खरं तर प्रायव्हेट चॅनलवरची दैनंदिन मालिका होती. तेव्हा अल्फा मराठी होतं. नो सोशल मीडिया, नथिंग. नो सोशल मीडिया, काही नाही. आणि तिथे तेव्हा म्हणजे तेव्हा ना TV वरती काम करायला मिळणं किंवा TV वरती दिसणं आणि ती जी पॉप्युलॅरिटी त्यानंतर घराघरात व्हायची, तुम्ही घराघरातले होऊन जायचं, अजूनही होतं. पण तेव्हाचं काहीतरी एक वेगळीच क्रेज होती. आणि तेव्हा जरा मला असं वाटतं की तेव्हाचे दिग्दर्शक असतील किंवा तेव्हा इव्हन चॅनलमधले काम करणारे EPs असतील, तिथे ना चांगल्या प्रोडक्टसाठी किंवा चांगली ते कलाकृती घडण्यासाठी एक वेगळंच मायावते वातावरण असायचं, वेगळंच टीम स्पिरिट असायचं. एक तर अलिबाबाबद्दल बोलूया आणि मग या सिनेमाविषयी बोलूया. सिनेमा आला, मस्त मित्रमंडळी एकत्र आली, कमाल सिनेमा झालाय, लोक गर्दी करतात सिनेमागृहात. तो एक त्यांचा रील आहे, त्याच्यावर लोक अजून रील करत जात आहेत. आपण आता सोशल मीडियावर बोलतो, हा त्याची एक पॉझिटिव्ह भाग आहे. सो हाऊ हॅपी आर यू? सिनेमा तुम्हाला प्रेक्षक भेटत असतील, येऊन बोलत असतील, सोशल मीडियावर सांगत असेल, काय सांगायला? मला असं वाटतं अलिबाबा आणि 40शीतले चोर हा खरंच एक मी जो सिनेमा त्याचा जॉनर आणि त्याचा ना USP खूप वेगळा आहे. म्हणजे डॉक्टर विवेक वेळेंचं लिखाण जे आहे ना, हा एक वेगळाच ह्युमर आहे. गोष्ट कुठली असते माहिती आहे का? तुम्हाला कळतं की हा सिनेमा शुक्रवार शनिवारला उतरला नाहीये, तर हा पाहतायत लोक. जेव्हा अदरवाईज तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक नसतात ती लोक जेव्हा तुम्हाला मेसेज करतात, म्हणजे अगदी शाळेतला मित्र असेल, कॉलेजमधला मित्र असेल किंवा कुठले तरी लांबचे नातेवाईक असतील किंवा बाहेर परदेशात राहणारे लोक असतील, ते जेव्हा तुम्हाला मेसेज करतात ना आम्ही फिल्म पाहिली आणि आम्हाला आवडली,
याचा अर्थ तुमची फिल्म पोहोचली आहे आणि लोकांना पाहावीशी वाटते आणि लोक गर्दी करत आहेत. माय लेक त्या एकत्र काम करतायत. हाऊ हॅपी आर यू अबाउट वर्किंग विथ देम आणि त्याच्याबद्दल सांगा. खूपच मला ना सोनालीचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे सोनाली आणि मी आम्ही गोजीरवाण्या घरातमध्ये काम केलं होतं. त्यानंतर आमचा असा काही खूप संपर्क होता असं नाही, पण आम्ही ओळखत होतो एका इंडस्ट्रीत राहिल्यानंतर. पण ना कधी कधी ना मला असं वाटतं की खूप काळ एकत्र घालवावा लागत नाही काही गोष्टी क्लिक व्हायला. सो सोनाली अत्यंत गुणी मुलगी आहे, खूप छान ह्युमन बिंग आहे. सो मला माणूस म्हणून ती इतकी छान आहे की म्हणजे तिचा पहिला फोन असाच आला मला की उमेश अशी मी फिल्म करते आहे, मायलेक नावाची फिल्म आहे. सो आई मुलीची फिल्म आहे, त्याच्यात एक महत्वाचं रोल आहे, तू करशील का? मला आवडेल तुम्ही. तर मला इतकं छान वाटलं की अरे इतकी स्पष्टपणे ती सांगते की टायटल रोल नाही आहे पण तरी महत्वाचा रोल आहे, कॅमिओ नाही आहे, महत्वाचा रोल आहे. सो तुला आवडेल का? तू केलंस तर मला खूप छान वाटतं. मी पहिल्या फटक्यात तिला हो म्हटलं होतं की मी करतो, तू नको काळजी करूस. ओव्हरऑल लंडनला फिल्म शूट केली आम्ही. सो तो माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. मी पहिल्यांदा लंडनला फिल्म शूट केली होती, तेव्हा काय सगळेच जण जात होते ना लंडनला. त्यामुळे असं होतं यार आपणच नाट्य संमेलन असं वाटत होतं की इंडस्ट्री तिथे जाऊन सेट होणार आहे की काय. म्हटलं पण की नाट्य संमेलनाचं 100 आपण लंडनला का नाही करत. ते म्हटलं पहिल्यापासून लोक गेले अरे. तर माझ्या मते म्युझिक डिरेक्टर आणि लिरिसिस्ट सोडला तर आय थिंक सगळे डिपार्टमेंट्स मुलींचे आहेत. लेखिका आहे, दिग्दर्शिका आहे, कॉस्ट्युम्स करणारी मुलगी आहे, DOP मुलगी आहे, एडिटर मुलगी आहे. अशा सगळ्या डिपार्टमेंटचे HODs ह्या मुली आहेत. सुपर्ब. आणि काय ना उमेश सर, जेव्हापासून हा मी इंटरव्ह्यू करायचं म्हणतोय आणि जर मी तुम्हाला तुमच्या लव्ह स्टोरी बद्दलचे प्रश्न विचारले नाहीत तर तो काय संपत नाही हो. तर ऍक्च्युली मला नाटकाविषयी आणि तुमच्याविषयी बोलायचंच आहे. पण त्याच्या अगोदर ना मला खूप असं वाटतं की मी तो टिपिकल प्रश्न नाही विचारणार, कारण तुमची लव्ह स्टोरी आता प्रेक्षकांसमोर आहे आणि तुम्ही दोघंही म्हणता की अरे आम्ही कंटाळलो आता बोलू. पण ना मला रितेश सरांनी खूप चांगलं वाक्य म्हटलं. मी रितेश आणि जनिली यांचा वेळच्या वेळी इंटरव्ह्यू घेतला, तर त्यांनी मला सांगितलं ना की ना नात्यात ना आपण नेहमी बदलत राहतो, वर्षानुवर्ष आपण बदलत राहतो, दिवस दिवस आपण बदलत राहतो. आपल्या नव्याने काही गोष्टी कळतात, आम्हाला आजपर्यंत कळत आहेत. पण एक गोष्ट आमच्या दोघांमध्ये ती म्हणजे म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर. करेक्ट. मग ते तिच्या कामाविषयी असो, तिच्या जगण्याविषयी असो, काही असो. तर हा रिस्पेक्टच जास्त महत्वाचा आहे का तुमच्याही आयुष्यात दोघांच्या, जो आम्हाला वारंवार प्रेक्षकांमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा दिसतो, तुमच्या सोशल मीडियावर दिसतो किंवा वावरताना दिसतो की कौतुक एकमेकासोबत आहेच, पण त्यासोबत ते हलकेपणा पण आहे, त्यासोबत ते लाईटनेस पण आहे. इज दॅट बिकॉज ऑफ द रिस्पेक्ट यू हॅव फॉर इच अदर? ऍब्सोल्युटली. रितेश आणि जेनिलिया हे खूपच छान गोड कपल आहे. आम्ही सुद्धा रिस्पेक्ट करतो त्यांचा, आम्ही सुद्धा प्रेमात आहोत त्यांच्या. पण त्यांनी करेक्ट अनुभवी बोल दिलेले आहेत आणि तीच आमची ही नोट आहे. म्हणजे एकमेकांना रिस्पेक्ट करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर रिलेशनशिप. मला असं वाटतं रिस्पेक्ट नसेल कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, रिस्पेक्ट नसेल तर ती रिलेशनशिपला काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि तुमचा पार्टनर तुमच्या आयुष्याचा, कारण तुम्ही जसं तुमचं काम करत असता तसं तेही त्यांचं काम करत असतात, कुठल्याही फ्रंटवरती करत असतात. रिस्पेक्ट, प्रेम, त्याच्यानंतर एकमेकांना सपोर्ट करणं, एनकरेज करणं, समोरच्याचं ऐकणं, प्रत्येक गोष्टीत ऐकल्यानंतरही कुणाला जज न करणं, अशा अनेक गोष्टी असतात. पण रिस्पेक्ट ही पहिली गोष्ट आहे. रिस्पेक्ट नसेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये तर ते रिलेशनशिप माझ्यामध्ये एकांगी होऊन जातं. हो, जेव्हा तुम्ही गाडीत बसून तुमच्या प्रयोगाला जाता, जेव्हा ती ऍड असते तुम्हाला आता प्रयोग करा, म्हणजे मध्ये मला आठवतं कोविडमध्ये तुम्हाला दोघांना तो झाला होता तेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगितलं पण होतं की आम्ही कदाचित हा प्रयोग करणार, आम्ही तुमचे पैसे परत करणार. त्याचं दुःख असेल, प्रयोग करण्याचा आनंद असेल, आहे तरी काय एक अभिनेता उमेश कामतला जेव्हा तो प्रयोगाला जातो? मला वेड लागलंय असं मी म्हणू शकतो नाटकाचं ऍब्सोल्युटली. कारण ना तुला सांगतो श्रेयस, त्या वेळेला तिथे रंगभूमीवरती उभं असताना, तुम्ही परफॉर्म करत असताना समोर हाऊस पॅक ऑडियन्स बसलेला आहे, हे खूप महत्वाचं आहे एखाद्या कलाकारासाठी. काय आहे, सध्या OTTचा जमाना आहे, TV सिरियलचा जमाना आहे. अशा वेळेला ना लोकांना खूप सोपं झालेलं आहे मोबाईलमध्ये किंवा TVवरती का घराच्या बाहेर न पडता तुम्ही काम कुठल्याही वर्ल्ड सिनेमा तुमच्या घरात येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळेला लोक जेव्हा तुमच्या आयुष्यातला महत्वाचा वेळ देतात, तिकीट काढतात, आपल्या घरातनं बाहेर पडतात, थिएटरला येतात, 2-2.5 तास तिथे पाहतात, त्याच्यानंतर परत घरी जातात, आयुष्यातला 4 ते 5 तासाचा वेळ ते तुमच्यासाठी खर्च करत असतात, तुम्हाला पाहण्यासाठी ते येतात आणि ते एंटरटेन होऊन जातात आणि
सगळ्यात शेवटी जी लोकांची किंवा प्रत्येक प्रयोगात सुद्धा हशा असतील किंवा सायलन्स असेल, एखादा इमोशन गोष्ट असेल, तेव्हा तुम्ही ते अनुभवत असता. समोर तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती ताबडतोब मिळत असते. सो माझ्यासाठी ना हे खूप मॅजिकल गोष्ट आहे आणि मी हे खरंच शब्दात नाही व्यक्त करू शकत की तुमच्यासाठी लोक आली आहेत, तुम्हाला पाहण्यासाठी लोक आलेली आहेत. नाटकाचं जर चांगलं भवितव्य पाहायचं असेल, आपण नेहमी आतापर्यंत म्हणत आलेलो आहोत की मराठी नाटक पाहणारा ऑडियन्स म्हणजे 40+, 35+, आणि ते पण ते आता उरलं नाहीये. हा, सो मला असं वाटतंय की जोपर्यंत तुम्ही तरुण प्रेक्षक जेव्हा तुम्ही नाटकाकडे खेचत नाही आहात तोपर्यंत तुमचा ऑडियन्स वाढणार नाही. पण तो सॉरी टू कट यू, पण तोच तुमचा अट्टहास आहे का एका गोष्टीमध्ये, जर तुम्ही म्हणता की तरुण प्रेक्षकाला आपल्याला इकडेपर्यंत आणायचं आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी आणाव्या लागतील. आपल्याला पुनर्जीवित नाटकं आहेतच, त्यांचे ग्रेटनेस आहेतच, पण एका नवीन लेखकाला पण आपल्याला ग्रेट बनवावं लागेल तिकडे, एका नवीन कलाकाराला पण आपण ग्रेट बनवलं. हाच कुठे ना कुठे तुमचा अट्टहास आहे का? ऍब्सोल्युटली. म्हणजे तुला सांगू का, जरतरची गोष्ट हे नाटक करण्याच्या आधी जवळजवळ आम्ही एक 30 ते 32 नाटकं वाचली. त्याच्यात अशीही काही माइलस्टोन जुनी नाटकं पण आली होती की ज्याच्या आम्हाला टेम्प्ट होत होतं की अरे इतकं चांगलं नाटक आहे, पण तरी आम्ही अट्टहासाने ठरवलं की नाही, आपण जुनं नाटक नाही करायचं, आपण नवीन करूया. मला नेहमी असं वाटतं की ना, फिटनेस इज द मोटो ऑफ युअर लाईफ. हे मला नेहमी तुमच्याकडे पाहून वाटतं, जे काही लोक आमच्यासारखी करतच नाही. म्हणा का करत, हा प्रश्न कशाला विचारला आता ऐकावं लागणार. का नाही करत सांग मला, का नाही करत सर? आता तो टिपिकल, आता मी आता बसलो ऑफ कॅमेरा, ते कुठे जातात ते काय बघ, आणि आता मी कसं बोलू, मेरे को टाइम नाही आहे. सॉरी, असं म्हणायलाच नाही. उलट वेळ नसतो तेव्हाच आमचे परुळेकर सर म्हणतात, वेळ नसतानाच तुम्ही खरं तर तुमच्यासाठी वेळ काढता आला पाहिजे स्वतःसाठी. एक्झॅक्टली. तरच तुम्ही, नाहीतर काय कारण अनेक देता येतात. पण आय थिंक तुम्ही परत तेच आमच्या सरांचंच वाक्य आहे, तुम्ही रोज ब्रश करायला विसरता का? तुम्ही जेवायला विसरता का? आंघोळ करायला विसरता का? तुम्ही आज म्हणता आज घाई, आज ब्रश नको करूया, आज वेळ नाहीये, आज आपण आंघोळच नको करूया, आज वेळ नाही आता मी जेवतच नाही, असं आपण काही करत नाही. सो आपल्या शरीराला किंवा आपल्याला माहिती आहे की ह्या बेसिक गोष्टी आहेत, तर त्याच्यात ही सुद्धा बेसिक गोष्ट आपण ऍड केली तर मला असं वाटतं आपल्यासाठी चांगलं आहे. आपण अजून चांगलं आयुष्य जगू शकतो, जे आपल्याला करायचं आहे ते जास्त वेळ करू शकतो. तुम्ही एकदा ऍप्स संपूर्ण केले होते आणि तो काहीतरी सिनेमा प्रदर्शित झाला नाही किंवा आलाच नाही, शूटच नाही झालं. सो अशा वेळी एक कलाकार म्हणून आपण कसं काय आपला माइंडसेट पुन्हा एकदा टू वॉक बॅक करतो? काय तुम्ही केलं त्यावेळी? काय एवढं आपण मेहनत केली, त्यानंतर तुम्ही फोटोशूट केलं त्या गोष्टीला, लोकांनी ते पाहिलंच, पण लोकांना तेही दुःख झालं की इतकी मेहनत कुठल्या तरी एका कामासाठी आपण केली, एका डेडिकेशनसाठी आपण केली. म्हणजे आमिर खान दंगलच्या वेळी असं म्हणालेले की मी पहिलं जाड्याचं काम करतो आणि मी बारीक होण्याचं नंतर काम केलं का, तर मला काहीतरी मोटिवेशन राहील करायला. सो ह्या मोटिवेशनाचं जेव्हा काहीच झालं नाही पुढं, तेव्हा तुम्ही कसं काय स्वतःला मोटिवेट केलं? खरं सांगू का, खूप खचलो होतो तेव्हा खरं तर. पण अर्थात ते परत मला असं वाटतं, मी काही सोशल मीडियावर लिहिलं नाही मी खचलो आहे, मला डिप्रेशन आलंय किंवा काय व्हॉट एव्हर. ह्याचं सगळ्यात मी श्रेय देईन एक तर आमच्या सरांना, परुळेकर सरांना, ज्यांनी माझ्यावर मेहनत घेतली होती. आणि जेव्हा ही बातमी आली, म्हणजे आता 15 दिवसावरती शूटिंग प्लॅन होतं, आम्ही त्याच्या आधी 6 महिने वगैरे त्याची तयारी करत होतो, आणि 15 दिवस आधी तुम्हाला कळतंय की हा सिनेमा आता होणार नाहीये आणि हे बंद झालंय प्रोजेक्ट. सो माझ्या आधी त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं हे सांगताना, जेव्हा त्यांना हे कळलं. तर मीही त्या क्षणी 1 सेकंद ब्लँक झालो होतो. मी खाली बसलो फक्त असा, आणि दुसऱ्या सेकंदाला मी म्हटलं की ठीक आहे, हा एक धडा आहे, हे आपल्या नशिबाचा भाग आहे. आपण इथे जर आपण आपल्या शरीरासाठी कमवलंय ना, काहीतरी आपल्या शरीरासाठी आपण मेहनत घेतलेली आहे, आपण कमवलेलं आहे. तुम्ही कोणाबरोबर आहात, तुम्ही कोणाबरोबर वावरता आहात, आणि त्यांचा माइंडसेट काय आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी सुद्धा आयुष्यात अनेक गोष्टी अशा कधीतरी फेल झाल्या असतील, कधीतरी अयशस्वी झाले असतील, त्यांनी तसे अनुभव घेतले असतील, पण त्यांनी अशा माझ्यासमोर असं दिसलं असताना त्यांनी मला सपोर्ट केला. माझ्यासाठी तो पहिला सेटबॅक होता मोठा. असे स्ट्रगल तर आयुष्यात चालूच असतं. कलाकारांसाठी आम्हाला रोज काही ना काहीतरी प्रूव्ह करायला लागतं, प्रत्येकालाच काम प्रूव्ह करायला लागतं, तर तुम्हाला उद्याचं काम मिळणार आहे. मला माहिती नाही उद्या माझ्याकडे, आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पुढचा सिनेमा कुठला येईल हे माझ्याकडे मला आत्ता माहिती नाही, पण कदाचित उद्या कोणाचाही फोन येईल आणि कुठला तरी एखादा चांगला रोल मला मिळेल. कठीण काळ येत नाही का? येतो. आणि हे फक्त म्हणायचं म्हणून म्हणत नाही, पण हे तुम्हालाच त्याच्यातनं तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला त्याच्या गर्तेत जायचं आहे, रडत बसायचं आहे,
की जे झालं आहे तो तुमचा अनुभव किंवा तुम्हाला आयुष्यात मिळालेला धडा घेऊन आपण पुढे जायचं आहे. तुम्हाला संधी दिली की जसं आज मी तुमच्यासोबत गप्पा मारतोय, तुम्हाला या ड्रायव्हिंगच्या सीटच्या बाजूला कुठल्या तरी एका फार भारी कलाकाराला बसवायचं आहे आणि त्यांच्याशी फक्त निखळ गप्पा मारायच्या आहेत. मग त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं असो नसो मला माहिती नाही, ते या क्षेत्रातलेच आहेत तेही मला माहिती नाही. तुमच्या कोणीतरी ड्रीम मधले असतील, तुम्हाला कोणातरी काम करायचं असेल, असे कोणीतरी व्यक्ती असेल, तर तुम्हाला कोणाला बसवायचं इथे आणि त्यांच्यासोबत निखळ गप्पा मारायच्या. मला खूप जणांना बसवायला, मी 1 2 3 4 4 सर. मला आता विक्रम काका नाही आहेत, पण विक्रम काकांबरोबर मला गप्पा मारायला आवडल्या असत्या. मला जितू जोशी बरोबर गप्पा मारायला आवडतील, आपल्या क्षेत्रातलं म्हणशील तर. कारण त्यांच्याकडे मला अनुभव ऐकायला नेहमीच आवडतात. ज्यांच्याकडे वेगवेगळे अनुभव असतात ते अनुभव ऐकायला आवडतात. मला क्रिकेटमध्ये मला सचिन तेंडुलकर सरांबरोबर आवडेल गप्पा मारायला, बसायला. त्याच्यानंतर मला टाटांबरोबर बसायला आवडेल, त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील. कोण नाही म्हणजे मी तर म्हणतो की अनेक आहेत रे, खूप जण आहेत ज्यांच्यात आयुष्यात खूप मोठे मोठे आणि छान छान अनुभव ते शेअर करू शकतील. मला त्यांनी एनरिच व्हायला होईल, आवडेल मला. थँक्यू सो मच उमेश सर आमची गप्पा मारल्याबद्दल, आणि थँक्यू सो मच तुमच्या घराखालून हा शो केल्याबद्दल. खूप भारी झालंय. तुम्हाला कसं काय वाटलं आताचा शो, आता गप्पा? अरे फार मस्त. मी आयुष्यात पहिल्यांदा हे केलेलं आहे. रादर असं मी कधीच केलं नाही. मी पाहत आलेलो आहे पण कधी अशी इच्छा नाही. पण थँक्स टू यू, तुझ्यामुळे ही इच्छा निर्माण झाली की हा यार आपण पण करूया, आपण बघूया. तू नसतास तर कदाचित हा प्रयत्न मी केला नसता. सो थँक्यू श्रेयस. खरंच तुझ्याबरोबर गप्पा मारून मजा येते. हा पहिलाच अनुभव मी अशा पद्धतीने घेतो आहे. सो आय होप प्रेक्षकांनाही आवडला असेल हा अनुभव.